दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ हे म्हण आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. असंच काहीसं चित्र सध्या चंद्रपूरमध्ये बघायला मिळतंय. चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन नेत्यांमधील वादाने काँग्रेसने महापौर पदाची निवडणूक घालवलेली आहे. पण या दोन नेत्यांच्या वादामध्ये ज्या दोन नगरसेवकांनी हा सगळा गेम पलटवला, ज्या दोन नगरसेवकांमुळे काँग्रेसला महापौरपद घालवावं लागलं, ते दोन नगरसेवक नेमके कोण आहेत आणि भाजपला साथ देणारे उद्धव ठाकरे आणि हे दोन नगरसेवक या सगळ्यांमध्ये नेमकं काय डील झालंय, नेमकी ही महापौर पदाची निवडणूक कशी फिरली, पहाटे 4 वाजेपर्यंत चाललेल्या बैठकांनंतर देखील ठाकरेंनी भाजपची साथ का दिली, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण बघताय सरकारनामा. तर सुरुवातीला आपण सध्या चंद्रपूरमध्ये काय काय घडलं याची माहिती घेऊया. चंद्रपूरमध्ये आज महापौर पदाची निवडणूक होती. या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सोनाली महाडोळे यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपकडून संगीता खांडेकर यांना उमेदवारी दिली होती. जर आपण महापालिकेतलं संख्याबळ बघितलं तर आपल्याला काँग्रेसला कशी संधी होती महापौर पदाची आणि भाजप बहुमतापासून किती लांब होतं याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. सुरुवातीला मी तुम्हाला अगदी आकडेनिहाय महापालिकेतलं संख्याबळ सांगतो, पक्षनिहाय. चंद्रपूर महापालिकेमध्ये एकूण 66 नगरसेवक आहेत. तर त्यात निवडणूक झाल्यानंतर 27 नगरसेवकांसह काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. आता 66 मधील जर बहुमताचा आकडा बघितला तर तो 34 होता. थोडक्यात काँग्रेसला महापौर पदावर आपला माणूस बसवण्यासाठी काँग्रेसला बहुमतासाठी आणखी 7 जागांची गरज होती. आता यात इतर जर पक्षनिहाय आपण आकडे बघितले तर काँग्रेस 27 होते, भाजपचे 23 नगरसेवक आहेत महापालिकेमध्ये, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6, जनविकास सेना 3, वंचित बहुजन आघाडी 2, अपक्ष 2 आणि शिवसेना 1 आणि MIM 1 असं सध्या महापालिकेतलं हे संख्याबळ आहे. मगाशी जसं मी सांगितलं तसं काँग्रेसला बहुमतासाठी 7 जागांची गरज होती. यात आत्ता जे जनविकास सेनेचा उल्लेख झाला 3 नगरसेवकांचा, ही जनविकास सेना ही वडेट्टीवारांसोबत होती. म्हणजे विजय वडेट्टीवारांकडे जे त्यांचा जो गट होता, काँग्रेसचे जे नगरसेवक होते त्या नगरसेवकांचं संख्याबळ 30 पर्यंत गेलं होतं. म्हणजे आणखी 4 जागांची महापौर पदासाठी गरज होती. आता इथं काय झालं, इथं खरा ट्विस्ट आला. जेव्हा हे 30 पर्यंत काँग्रेसचं संख्याबळ गेलं तेव्हा वडेट्टीवार आणि धानोरकर, प्रतिभा धानोरकर या चंद्रपूरच्या खासदार आहेत आणि विजय वडेट्टीवार हे ब्रह्मपुरीचे आमदार आहेत. तर धानोरकरांचा क्लेम असा होता की महापालिका माझ्या हद्दीतली आहे, मी खासदार आहे, त्यामुळे महापौरपद माझ्या वाट्याला यावं. विजय वडेट्टीवारांचा क्लेम असा होता की मी जिल्ह्याचा नेता आहे, महापालिकेत माझ्याकडे जास्त नगरसेवक आहेत, म्हणजे मला मानणारे जास्त नगरसेवक आहेत. वास्तविक तसं होतं देखील. वडेट्टीवारांकडे साधारण 17 नगरसेवक त्यांना मानणारे होते, तर प्रतिभा धानोरकर यांच्या गटाचे 13 नगरसेवक होते. इथून 2 गटांमधला वाद सुरू झाला. ह्या 2 गटांच्या वादातला हा वाद अगदी दिल्लीपर्यंत गेला होता. दिल्लीमध्ये ह्या सगळ्या नगरसेवकांची काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांसमोर परेड झाली. त्यानंतर दिल्लीत या वादावरती तोडगा निघाला. 16 जानेवारीला महापालिकेचे निकाल लागले. त्यानंतर आज 10 फेब्रुवारी म्हणजे जवळपास 3 आठवडे हा सगळा वाद सुरू होता काँग्रेसमध्ये. महापौरपद नेमकं कोणाच्या वाट्याला येणार. दिल्लीमध्ये जेव्हा बैठक झाली या सगळ्यांमध्ये, म्हणजे धानोरकर गट, वडेट्टीवार गट आणि दिल्लीतले काँग्रेसचे नेते, या सगळ्यांमध्ये जेव्हा बैठक झाली तेव्हा तोडगा असा निघाला की सुरुवातीचे 2.5 वर्ष धानोरकरांना आणि नंतरचे 2.5 वर्ष वडेट्टीवार गटाला. खरं तर जे वरचं संख्याबळ होतं ते त्यासाठी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे 6 नगरसेवक आहेत त्यांच्यावरती अवलंबून होतं. म्हणजे महाविकास आघाडीतील नैसर्गिक घटक म्हणून उद्धव ठाकरेंचे जे 6 नगरसेवक होते त्यांच्याकडे काँग्रेस अवलंबून म्हणून बघत होतं. पण इथंच खरा गेम झाला. जेव्हा आपली बार्गेनिंग पॉवर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला लक्षात आली, त्यानंतर उद्धव ठाकरेंचे जे जिल्हाध्यक्ष आहेत तिथले संदीप गिरे यांनी थेट महापौर पदावरच क्लेम करायला सुरुवात केली. म्हणजे मोठ्या पदांवरती क्लेम केला तर किमान आपल्याला स्थायी समिती किंवा उपमहापौरपद अशा गोष्टी तरी आपल्या वाट्याला येतील, यासाठी संदीप गिरेंची धडपड सुरू होती. झालं काय तर वडेट्टीवार आणि धानोरकर दोघांनीही ठाकरेंना महापौरपद द्यायला स्पष्ट नकार दिला. इथंच संदीप गिरेंनी
मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची देखील भेट घेतली. त्यांनी उद्धव ठाकरेंना देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आपला महापौर चंद्रपूर महापालिकेत बसू शकतो. आपल्याला केवळ आपली बार्गेनिंग पॉवर जी आपण आत्ता आहे आपल्याकडे ती दाखवून द्यायची गरज आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितलं की काही झालं तरी आपण भाजपसोबत जायचं नाही. त्यामुळे काँग्रेस आणखी गाफील राहिलं. उद्धव ठाकरेंचे 6 नगरसेवक आपल्यासोबतच आहेत असा कॉन्फिडन्स काँग्रेसला आला. आज जेव्हा महापौर पदाची निवडणूक झाली, त्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपकडे 23 नगरसेवक असताना देखील महापौरपद आता संगीता खांडेकर भाजपच्या महापौरपदी विजयी झालेल्या आहेत. भाजपने ही बाजी कशी पलटवली तर काँग्रेसचे आता आम्ही चंद्रपूरमधल्या काही पत्रकारांशी पण बोललो तर त्यांनी सांगितलं की पहाटे 4 वाजेपर्यंत संदीप गिरे आणि विजय वडेट्टीवार यांची बैठक सुरू होती. या 4 वाजेपर्यंतच्या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघाला नाही. ठाकरेंना महापौरपद द्यायला स्पष्ट नकार मिळाला. त्यामुळे ऐनवेळी संदीप गिरे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता हा निर्णय त्यांनी परस्पर घेतला आहे की यात उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला आहे हे आपल्याला काही वेळात लक्षात येईल जेव्हा उद्धव ठाकरेंची या निवडणुकीवरती प्रतिक्रिया येईल. पण सध्या तरी हे 6 नगरसेवकांनी सभागृहामध्ये भाजपला पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर जे विजय वडेट्टीवारांचे 2 समर्थक अपक्ष होते त्यांनी देखील भाजपला मदत केली आहे. या पत्रकारांचं असं म्हणणं होतं की हे जे 2 अपक्ष नगरसेवक आहेत वडेट्टीवार समर्थक त्यांना वडेट्टीवारांनीच भाजपकडे पाठवलं. पहिली सुरुवातीच्या 2.5 वर्ष धानोरकर गटाला महापौरपद मिळणार असल्यामुळे वडेट्टीवारांनी या 2 अपक्षांना हाताशी धरून धानोरकरांचा गेम त्यांच्यावरच पलटवला असं या पत्रकारांचं एकूण ऑब्झर्वेशन होतं. भाजपने फक्त ह्या 8 नगरसेवकांनाच मॅनेज केलं असं पण नाही. सभागृहामध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे 2 नगरसेवक होते ते देखील अनुपस्थित राहिले आणि MIMच्या एका नगरसेवकांनी ना काँग्रेसला पाठिंबा दिला ना भाजपला पाठिंबा दिला. तो सभागृहामध्ये तटस्थ राहिला. यामुळे बहुमताचा आकडा देखील खाली आला. 66 संख्याबळ असलेल्या महापालिकेमध्ये हे 3 जण महापौर पदाच्या निवडणुकीपासून लांब राहिल्यामुळे 63चं संख्याबळ झालं आणि बहुमताचा आकडा हा 32 वरती आला. भाजपने याच सगळ्या कॅल्क्युलेशनच्या आधारे काँग्रेसला 31 मतं मिळाली आणि भाजपला 32 मतं मिळाली. थोडक्यात वंचितचे 2 नगरसेवक, MIMचा 1 नगरसेवक, ठाकरेंचे 6 आणि वडेट्टीवारांचे 2 अशा सगळ्यांना हाताशी धरून भाजपने हा गेम पलटवलेला आहे. भाजपने महापौर पदाच्या निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. आता यात कोणाचा फायदा कोणाचा तोटा यापेक्षा उद्धव ठाकरेंच्या पक्षाला जे चंद्रपूर महापालिकेतली बार्गेनिंग पॉवर आहे ती त्यांनी वापरत काय काय मिळवलंय याचं पण आपण एक आढावा घेऊया. सुधीर मुनगंटीवार यांनी मगाशी जेव्हा बाईट दिली तेव्हा त्यात त्यांनी एका कराराचा उल्लेख केला. तर या करारानुसार उद्धव ठाकरेंच्या पक्षाला आता 1.25 वर्ष म्हणजे सुरुवातीच्या 2.5 वर्षांमध्ये देखील 1.25 वर्षाच्या 2 टर्म अशा महापौर पदाच्या झालेल्या आहेत. यात सुरुवातीचे 1.25 वर्ष भाजपचा महापौर, त्यानंतरचा 1.25 वर्ष उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा महापौर. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सुरुवातीचा 1 वर्ष स्थायी समितीचा अध्यक्ष आणि 4थ्या वर्षी स्थायी समिती म्हणजे मधले 3 वर्ष स्थायी समिती भाजपकडे असणार आहे. त्यानंतर प्रशांत दानव जे उद्धव ठाकरेंचे पक्षाचे नगरसेवक आहेत त्यांना 5 वर्षासाठी महापौर पदाची उमेदवारी मिळालेली. थोडक्यात धानोरकर गटाचा आणि विजय वडेट्टीवार गटाचा आपापला फायदा बघण्याच्या नादात उद्धव ठाकरेंच्या पक्षाला इथं सर्वात मोठा लाभ झालेला दिसतोय. भाजपकडे महापौरपद जरी आलं असलं तरी हेच महापौरपद उद्धव ठाकरेंकडे देखील येणार आहे 2.5 वर्षामध्ये. त्यामुळे जेवढा भाजपचा फायदा झाला आहे किंचित त्याहून जास्त इथं आपल्याला उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा फायदा झालेला दिसून येतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि चंद्रपूर महापालिकेतील जो सगळा गेम फिरवलेला आहे म्हणजे काँग्रेसच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंमुळे त्याबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी पाहत राहा सरकारनामा.